या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या पारूसोबत बोलत असते. ती पारूला सांगत असते की मला कळलंय तू आदित्यसोबत पुन्हा इकडे येण्यासाठी नकार दिलाय, पण आता मी तुला आदेश देते की तू प्लीज लवकरात लवकर इकडे ये. मी आदित्यला पुन्हा गावी पाठवतेय. पण ते ऐकून पारू रडतच म्हणते की नाही देवी आई, आता काही झालं ना तरी मी पुन्हा तिकडे येणार नाही. आणि पारूचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अहिल्या पारूला विचारत असते की पारू असं का बोलतेस तू. आणि त्यावेळी पारू म्हणत असते की देवी आई, मी शहरामध्ये आले होते ती फक्त माझ्या बाजी आणि तुमची सेवा करण्यासाठी, माझ्या गणितं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मात्र तिथे येऊन काय झालं तर माझा संपूर्ण दिवस तुमच्या घरातलं घरकाम करण्यातच गेला. तुम्ही मला तुमच्या कंपनीचं ब्रँड ॲम्बॅसिडर बनवलं, त्यामुळे मला माझी ओळखसुद्धा मिळाली. मात्र मी खरंच या कामासाठी नाही बनले हे तुम्हाला का नाही कळत. मी काजवा आहे आणि मला काजवाच राहू द्या, उगाच सूर्य बनवायचा प्रयत्न करू नका. आणि पारूच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असते. तर पारू रडतच म्हणत असते की इथे माझ्या हक्काचं घर आहे, माझी शेती आहे, माझी माणसं आहेत, त्यामुळे मी इथेच राहणार आहे. तिथे तुमच्या घरी येऊन मला नोकर बनायचं नाही आहे. आणि पारूचं हे बोलणं ऐकून मारुती तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणतो की हे काय बोलतेस तू, तुला कळतंय का. आणि ते ऐकून पारू म्हणते की बा मला माफ कर, मला माहिती आहे तुला माझं बोलणं आवडत नाही आहे आणि त्यासाठी तू माझ्यावर चिडूसुद्धा शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझं संपूर्ण आयुष्य किर्लोस्करांची चाकरी करण्यात घालवलं, तसं मला माझं आयुष्य त्यांची चाकरी करण्यात घालवायचं नाही आहे. आणि मग ती फोन ठेवून देते. आणि पारूच्या अशा बोलण्यामुळे सगळेच जण दुखावले जातात. प्रिया मनाशी विचार करत म्हणत असते की ही खरंच पारू होती का. तर दामिनी लगेच म्हणू लागते की बघितलं ना वहिनी, तुमची लाडकी पारू कशी बोलत होती ते. अहो तिने तर तुम्हालाच सुनावलं. मी दामिनी देवी किर्लोस्कर असूनसुद्धा मी कधी तुमच्यासमोर माझं तोंड उघडलं नाही. आणि ती पारू एक मोलकरी नसून बघा कशी बोलली तुमच्यासोबत. आणि ते ऐकून मग मारुती हात जोडून अहिल्याची माफी मागतो. पारूची चूक पोटात घ्या असं तो रडतच म्हणू लागतो. तर दामिनी म्हणत असते की माझी वहिनी काही रिकामी बसली आहे का रे, तुझ्या मुलीने चुका करायच्या आणि त्यांनी त्या पोटात घ्यायच्या. आता बघ अहिल्यादेवी किर्लोस्करना तुझ्या त्या लेकीला सोडणार नाहीत. आणि ते ऐकून मारुती अजूनच घाबरतो. दुसरीकडे पारू आणि गणेश शेतातच बसलेले असतात. पारू खूप रडत असते. गणी तिला विचारत असतो की तायडे तू अशी का बोलली देवी आईंसोबत. आणि ते ऐकून पारू त्याच्यावरच ओरडते. त्यामुळे गणी विचारतो की अगं काय झाले तुला. पण पारू त्याला काही सांगत नाही आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर आपण बघतो की पारू एकटीच विहिरीजवळ बसलेली असते. ती रडतच स्वतःशी म्हणत असते की देवा मला माफ कर, मला देवी आईंसोबत असं बोलावं लागलं, कारण मला त्यावेळी ती वेळ मारून न्यायची होती. जेव्हापासून मला कळलं आहे ना की आदित्य सरांचं माझ्यावर प्रेम आहे, तेव्हापासून माझं आयुष्यच बदललं आहे. मी त्यांना आधीपासूनच माझा नवरा मानत होते, पण आता त्यांचं देखील माझ्यावर प्रेम आहे हे कळाल्यापासून मला खरंच खूप भीती वाटते. कारण जर मी स्वतःला आवरू शकले नाही ना तर किर्लोस्कर घराण्यावर खूप मोठं संकट येईल. माझी तर लायकीसुद्धा नाही आहे त्या घराण्याची सून होण्याची, आदित्य सरांची बायको होण्याची. आधीच त्या लोकांवर खूप संकटं येतात, त्यात अजून माझी भर नको. आणि म्हणून मला देवी आईंसोबत असं बोलायला लागलं. आता त्या माझ्यावर खूप चिडल्या असतील आणि पुन्हा कधीही मला तिकडे बोलावण्याचा त्या प्रयत्न करणार नाही. आणि मग ती पुन्हा पुन्हा हात जोडून तिच्या देवी आईची, देवाची माफी मागू लागते. तितक्यात तिच्या गावातील एक मुलगी त्या ठिकाणी येते. पारूला बघून तिला खूप आनंद होतो आणि ती पारूला सांगते सुद्धा की तू ज्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे ना, त्या कंपनीची मी फेस क्रीम आणली आहे. आता मी ती क्रीम लावली ना की मी सुद्धा तुझ्यासारखीच सुंदर होईल. आणि ते ऐकून पारू खुश होते. तर ती मुलगी तिच्या समोरच ती क्रीम लावते. मात्र क्रीम लावल्यानंतर तिच्या चेहऱ्याची खूप आगाग होऊ लागते. तिच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे चट्टेसुद्धा उमटतात आणि हे पाहून पारू खूप घाबरते. तर ती मुलगी रडतच म्हणत असते की पारूताई बघ माझा चेहरा जळाल्यासारखा होतोय. ते ऐकून पारू पटकन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते आणि तिला सांगते की तू ही क्रीम लावू नको आणि तुझ्या मैत्रिणींना सुद्धा सांग, पटकन घरी जातो, मी बघते पुढे काय करायचं ते. आणि मग ती लगेच प्रीतमला कॉल करते. दुसरीकडे आदित्यसुद्धा घाबरूनच अहिल्याला सांगत असतो की आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आपल्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर्सचे फोन येत आहेत, आपल्या कंपनीची फेस क्रीम वापरून कस्टमर्सला त्रास होत आहे. आणि हे ऐकून अहिल्या आणि श्रीकांत घाबरतात. तितक्यात प्रीतम म्हणतो की मला सुद्धा याच बाबतीत फोन येत आहेत. तर मोहन सांगतो की हो,
माझ्याकडे सुद्धा हीच बातमी आहे. आणि ते ऐकून अहिल्या विचारते की पण असं कसं होऊ शकतं. आणि मग त्यानंतर आदित्य आणि प्रीतम घाबरून म्हणतात की आई आता आपण पुढे काय करायचं. पण तितक्यात प्रीतमला पारूचा कॉल येतो. ती देखील त्या मुलीच्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि आत्ता ही बातमी गावापर्यंत जाऊन पोहोचली हे कळाल्यावर किर्लोस्करांना तर आश्चर्याचा धक्का बसतो. प्रीतम पारूला सांगतो की तू तुझी आणि त्या मुलींची काळजी घे, कोणालाही क्रीम वापरू देऊ नको. आणि तो फोन ठेवून देतो. तर आदित्य म्हणत असतो की आई आता आपण काय करायचं. तर अहिल्या सांगते की आदित्य काळजी करू नको, आपण आपलं प्रोडक्शन ताबडतोब थांबवू आणि आपले सगळे प्रोडक्टसुद्धा तू मागवून घे. आपल्याला नेमका कोणत्या बॅचमध्ये प्रॉब्लेम आहे ते बघायला हवं. आणि इतकंच नाही तर तू हे सुद्धा जाहीर कर की ज्या कस्टमर्सला त्रास झाला आहे त्यांच्यावरील सगळ्या उपचारांचा खर्च आपण करूयात. आणि ते ऐकून मोहन म्हणतो की ठीक आहे वहिनी, आम्ही लगेच कामाला सुरुवात करतो. तर आदित्य म्हणत असतो की आई माहीत नाही का, पण हे सगळं कोणीतरी मुद्दाम करते असं वाटतंय मला. तर अहिल्या म्हणते की हो, आणि हे कोण करते ते सुद्धा माहिती आहे मला. फक्त त्या व्यक्तीला आपल्या कंपनीतील कोणीतरी सामील आहे आणि आपल्याला त्याला शोधायचं आहे. पण तितक्यात मग बाहेरचा एक सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी येत त्यांना सांगतो की बाहेर काही लोक मोर्चा घेऊन आले आहेत, ते खूप चिडलेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे मी येते बाहेर. पण आदित्य प्रीतम म्हणतात की नाही आई, तू कुठेही जायचं नाही. पण अहिल्या म्हणते की नाही, किर्लोस्कर कंपनीने याआधीसुद्धा अशी अनेक संकटं पाहिली आहेत, झेलली आहेत, आणि मला त्या लोकांसोबत जाऊन बोलायलाच हवं. तर दुसरीकडे किर्लोस्करांच्या घराबाहेर लोकांचा मोर्चा असतो. तर दिशा देखील तिच्या माणसांना घेऊन त्या ठिकाणी येते. ती तिच्या माणसांना सांगते की काही झालं तरी हा मोर्चा शांत व्हायला नको. तुम्ही अहिल्याच्या विरोधात मोठमोठ्याने घोषणा द्या आणि तुम्हाला संधी भेटताच तिचा चेहरा काळा करा. आज काही झालं ना तरी मला तिचा पाणउतारा करायचाच आहे. आणि ते ऐकून ते लोकसुद्धा हो म्हणतात आणि लगेच हाताला काळा रंग लावून त्या मोर्चामध्ये सामील होतात. इकडे अहिल्या तिच्या सगळ्या कुटुंबासोबत बाहेर जाण्यासाठी निघालेली असते. तिचा सिक्युरिटी गार्ड तिला पुन्हा पुन्हा सांगतो की लोक खूप चिडलेत, पण अहिल्या ऐकत नाही. आणि मग ती त्या बंगल्याचं गेट उघडायला सांगते. सगळे लोक आतमध्ये येतात. ते अहिल्याच्या विरोधात मोठमोठ्याने घोषणा देत असतात. तर दिशा हसतच हा सगळा प्रकार लांबून पाहत असते. आणि मग त्यानंतर अहिल्या त्या लोकांच्या पुढे जाते, हात जोडून म्हणू लागते की मला माहिती आहे तुम्ही सगळेजण हक्काने मला जाब विचारण्यासाठी इथे आलात, कारण तुम्ही आत्तापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्याकडून चूक झाली ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पण विश्वास ठेवा की हे सगळं आम्ही मुद्दाम केलेलं नाही आहे. कोणीतरी कंपनीला आम्हाला बदनाम करण्यासाठी हे सगळं करते. पण तुम्ही काळजी करू नका, लवकरच या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे ते मी शोधून काढेल. आणि मी माझे सगळे प्रोडक्टसुद्धा परत मागवून घेतले आहे. यापुढे कोणालाही त्रास होणार नाही आहे. आणि तुम्हाला जो काही त्रास झाला आहे ना त्याचे सगळे उपचारसुद्धा आम्ही करणार आहोत. पण ते ऐकून एक बाई म्हणते की मॅडम, माझ्या मुलीचं 7 दिवसात लग्न आहे, बघा तिच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली आहे. पण अहिल्या म्हणते की काळजी करू नको, तुझ्या लग्नापर्यंत तुझा चेहरा ठीक होईल याची व्यवस्था मी करेल. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. याआधी किर्लोस्कर कंपनीने कधीच कोणाला फसवलं नाही आणि यापुढे देखील फसवणार नाही. तुमचा आमच्यावर विश्वास फक्त कायम राहू द्या. आणि ते ऐकून मग लोकसुद्धा शांत होतात आणि अहिल्याला म्हणतात की ठीक आहे, तुमची चूक नाही आहे हे कळलं आहे आम्हाला, पण याच्या मुळाशी कोण आहे हे तुम्ही लवकर शोधून काढा. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते. मात्र त्यावेळी मग देशाची माणसं म्हणू लागतात की तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्ही उद्या जाऊन या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे हे शोधून नाही काढलं तर मग काय करायचं. आणि आम्हाला जो त्रास झाला आहे त्याचं काय, चेहरा खराब झाल्यावर कसं वाटतं हे बघायचं आहे का तुम्हाला. आणि मग ते अहिल्याच्या तोंडाला काळा रंग लावण्यासाठी पुढे जातात. पण प्रीतम, आदित्य आणि ते सिक्युरिटी गार्ड्स त्या सगळ्यांना थांबवत असतात. आणि मग त्या ठिकाणी जोरदार मारामारी होऊ लागते. तर लोक तेथून निघून जाऊ लागतात. आणि मग त्यानंतर अहिल्या दिशाच्या एका माणसाला ओळखते आणि मग ती त्याच्या कानाखाली मारून त्याला खाली पाडते आणि त्याच्यावरच पाय देऊन उभी राहत विचारते की कुठे आहे ती दिशा. आणि त्यावेळी मग दिशा सगळ्यांच्या समोर येते. अहिल्या तिच्यावर खूप चिडलेली असते. तर दिशा म्हणत असते की सासू मॉम, मी ना खरंच काही केलेलं नाही, मी फक्त इथे फ्रीचा तमाशा बघण्यासाठी आले होते, दॅट्स इट. पण ते ऐकून अहिल्या उलट्या हातानेच तिच्या कानाखाली मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.